तुम्ही आपल्या श्री समर्थ कला मंदिरमध्ये आले आहात। तुम्हाला आपल्या कारखान्यामध्ये बाप्पा कसे वाटले आणि किती वर्ष नाही तरी साधारण तुम्ही आपल्या कारखान्यातून बाप्पा? रामकृष्ण हरी, मी ज्ञानेश्वर महाराज सावरडेकर, आळंदी देवाची श्री समर्थ कला मंदिर यांच्याशी माझा संबंध खूप जुना आहे। बरेच वर्ष झालं मी या कला मंदिरातून मंगलमूर्तीची मूर्ती दरवर्षी आळंदी या ठिकाणी नेत असतो। इथले मूर्ती ह्या महाराष्ट्रातल्या अप्रतिम मूर्ती घडवणाऱ्या कारखान्यांपैकी एक विशेष आणि अद्वितीय अशा पद्धतीची मूर्ती असते। या मूर्तींकडे पाहिलं की असं वाटतं की आत्ता मंगलमूर्ती प्रगट होईल आणि आपल्याबरोबर बोलायला लागेल। इतक्या सुंदर कलाकृती या समर्थ कला मंदिरामध्ये बनविल्या जातात। संपूर्ण त्या कारखान्यामध्ये आल्यानंतर एखाद्या देवाच्या मंदिरात आल्यानंतर जो अनुभव येतो तोच अनुभव या ठिकाणी येतो। आणि या मूर्तींच्यामुळं घरी आल्यानंतर त्या मूर्तीमध्ये असणारं डोळ्यातलं ते भगवान पांडुरंगाच्या कृपेने, ज्ञानेश्वर महाराजांच्या कृपेने श्री समर्थ कला मंदिर या कला मंदिराची अशीच उत्तरोत्तर भरभराट होऊ आणि संपूर्ण महाराष्ट्र, भारत नव्हे तर जगभर या श्री समर्थ कला मंदिराचं नावलौकिक गाजो ही मंगलमूर्तीच्या चरणी प्रार्थना। रामकृष्ण हरी आदी। धन्यवाद महाराज।